यारो पुणे आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातर्फे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। तर 9 ऑगस्टला यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। बीईजी सेंटर खडकी पुणे या ठिकाणी आज भरती झाली आर्मीची। तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती पोरं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टाइम या ठिकाणी किती दिला जात आहे, एक्सिलेंटसाठी किती टाइम दिला जात आहे, सेकंड ग्रुपसाठी किती टाइम दिला जात आहे आणि त्याचबरोबर कागदपत्र कोणकोणते आपले चेक त्या ठिकाणी केले जात आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, जे की आज भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या। तर भरपूर विद्यार्थ्यांना आज घरी पाठवण्यात आलं। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका नाही करायच्या, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। आणि सर्वांना आणखीन एक रिक्वेस्ट आहे की तुमचा ग्राउंड कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। 9 ऑगस्टला आज ग्राउंड झालं। तर सर्वात अगोदर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आज 9 ऑगस्टला होता तर ते विद्यार्थी 8 ऑगस्टला बीईजी सेंटर खडकी पुणे या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी थांबले होते। म्हणजे सांगायचं तेवढंच की भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं एक लक्षात ठेवा। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 9 ऑगस्टला होता तर ते विद्यार्थी 8 ऑगस्ट पासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केले जातात। आपलं एक आधार कार्ड त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि हॉल तिकीट आपले चेक केलं जात आहे आणि याच्या बेसवर आपल्याला जे ग्राउंडच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुलं त्या ठिकाणी 7-8 वाजतापासूनच त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे एक लक्षात ठेवा। तर 10 वाजतापासून ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे, 12 वाजतापासून ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे आणि ग्राउंडच्या अंदरची जी प्रोसेस आहे सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर एका बॅचमध्ये जवळपास 100 अशा बॅचेस त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तयार केल्या जात आहे। तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, मुलांना 12 वाजेपर्यंत फक्त ग्राउंडवर बसून ठेवलं जात आहे बीईजी सेंटर खडकी पुणे या ठिकाणी आणि 12 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसवलं जातं आणि जसं त्या ठिकाणी 12 वाजले तशी त्या ठिकाणी ग्राउंडची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। सर्वात अगोदर त्या ठिकाणी 100च्या बॅचेस सर्वात अगोदर मुलांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जातं आणि सर्वांचे हॉल तिकीट स्कॅन होणार एक लक्षात ठेवा आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला बॅगेमध्ये ठेवायचे आणि वरता फक्त 2 डॉक्युमेंट ठेवायचे, एक आपलं हॉल तिकीट आणि त्याचबरोबर आपला आधार कार्ड, बस एवढं त्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जातं आणि ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जसे 12 वाजले तशी त्या ठिकाणी प्रोसेस चालू होत आहे। तर त्या ठिकाणी 4 बॅचेस त्या ठिकाणी बनवल्या जात आहे, 100च्या 4 बॅचेस त्या ठिकाणी बसवल्या जात आहे आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे मुलांना काही त्या ठिकाणी सूचना देत आहे की ज्या आपल्याला लक्षात ठेवायचं, तर फुल मोटिवेट त्या ठिकाणी आर्मीवाले करून राहिले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्व सूचना दिल्यानंतर त्या ठिकाणी एका बॅचला 100ची 110 ते 105च्या दरम्यान मुलं त्या ठिकाणी एका बॅचला सोडत आहे। तर सर्वात अगोदर ट्रॅकवर 100 पोरं ते सोडून आले आणि एका बॅचमध्ये 100 पोरं सोडत आहे रनिंगसाठी आणि 100 पैकी रनिंगमध्ये जे पास करत आहे तर ॲक्सिलेंटमध्ये जवळपास आज 9 पोरं घेतले आणि त्याचबरोबर आणि बाकीचे जे पोरं घेतले तर सेकंड ग्रुपमध्ये जवळपास 30 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले। म्हणजे सांगायचं एवढंच की 40 ते 42 विद्यार्थी रनिंगमध्ये त्यांनी पास केले। तर 100 पोरं सोडत आहे एका बॅचमध्ये आणि 100 पैकी जवळपास 40-42 पोरं त्या ठिकाणी पास केल्या जात आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे तर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जात आहे एक लक्षात ठेवा। तर ॲक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर या ठिकाणी ॲक्सिलेंटसाठी टाइम दिला जात आहे आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जेवढे पण पोरं घेतल्या जात आहे तर ते बाकीच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी घेतल्या जात आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी काय प्रोसेस आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि जे मुलं रनिंगमध्ये कटले तर त्यांना तिथून बाहेर केलं जातं आणि सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांच्या हातावर जे विद्यार्थी मित्रांनो शिक्का दिला जात आहे। ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्याच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का त्या ठिकाणी दिला जात आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर मुलांचे त्या ठिकाणी काय होत आहे, लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि लॉंग जंप झाल्यानंतर त्या ठिकाणी झिगझॅग सुद्धा घेतला जात आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपले जे विद्यार्थी मित्रांनो 10 पुलअप्स आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10 पुलअप्स आपल्याला काढायचे, 10 पुलअप्स जर काढले आपण तर त्यासाठी 40 मार्क भेटते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पुलअप झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि उंची त्या ठिकाणी घेतल्या जातं आणि
आणि जीडीची जी उंची घेतल्या जात आहे तर 168 सेंटीमीटर उंची या ठिकाणी जीडीच्या मुलांची घेतल्या जात आहे। छाती 77 ते 78 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि हे सर्व झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचे केल्या जात आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते त्या ठिकाणी प्रोसेस होतं तर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर सर्वात अगोदर मुलांचे त्या ठिकाणी थंब घेतला जातं आणि थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे तर 10वीचा मार्कशीट लागत आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत आहे, 12वीचं मार्कशीट लागत आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत आहे, कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, त्याचबरोबर डोमिसाइल लागत आहे, त्याचबरोबर शाळा सोडल्यास दाखला त्याला टीसी सुद्धा म्हटलं जाते। तर टीसी जर नसेल आपल्या तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा तुम्ही सोबत नेऊ शकता। त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे पोलीस स्टेशनमधलं। तर एवढे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला फोटो या ठिकाणी न्यायचे 50 फोटो न्या। जर समजा आपली रनिंग निघत असेल तर ज्या दिवशी आपण रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागून राहिले आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते तर 50 फोटो राहू द्या आणि त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि सर्वात मेन आपल्याला नोटरी सुद्धा लागणार आहे। नोटरी भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की नोटरी कशा प्रकारे असते म्हणून, तर नोटरी आपल्याला न्यायची, एक लक्षात ठेवा। तर नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी करायची आहे। तर तुमच्याजवळ एक फॉर्म आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून, जेव्हा तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर तेव्हा तुम्हाला जे सायबर कॅफेवाल्यानं जे विद्यार्थी मित्रांनो एक ॲप्लिकेशनची प्रिंट दिली होती आणि त्याचबरोबर हा फॉर्म दिला होता। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून त्या फॉर्मचं नाव आहे। तर ह्या फॉर्मवर आपल्याला नोटरी करायची आहे। हा फॉर्मवर आपल्याला 10 रुपयाची तिकीट या ठिकाणी चिपकवायची आणि हा फॉर्म घेऊन आपल्याला वकिलाजवळ जायचं आहे, ॲडव्होकेट पाशी जायचं आहे। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये गल्लोगल्ली जे विद्यार्थी मित्रांनो वकिलाचे घर आहे, ॲडव्होकेटचे घर आहे आणि त्यांच्या घरासमोर जे काळ्या कलरची पाटीस लागली राहते की इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून, आणि वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर तो 100 रुपयात तुम्हाला नोटरी करून देते। जास्त महाग नाही, एक लक्षात ठेवा, जास्त पैसे लागत नाही नोटरी करायला। 100 रुपयात तुम्हाला नोटरी या ठिकाणी भेटून जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला नोटरी काढायची आहे। ज्यांनी सुद्धा काढली नसेल तर काढून घ्या, कारण की नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे आता मुलं त्या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत तर ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून आपण या ठिकाणी चुका करायची नाही। तर पहा, आज जे भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आला, कारण की आज जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होतं, ज्या विद्यार्थ्यांचं 9 ऑगस्टला ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी आज 9 ऑगस्टला आले। म्हणजे सांगायचं एवढंच की जे तारीख त्यांना असं वाटलं की आपल्या हॉल तिकीटवर 9 ऑगस्ट तारीख आहे तर ते पोरं 9 ऑगस्टला त्या ठिकाणी आलं, तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा। तर म्हणजे सांगायचं एवढंच की ते 9 ऑगस्टला गेले होते तर भरती त्या ठिकाणी झाली होती मुलांची। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला आपल्याला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे। तर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो की भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येत आहे, कारण की ते विद्यार्थी त्या ठिकाणी वेळेवर जात नाही। तर आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला भरतीवर या ठिकाणी पोहोचत आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा। तर एक दिवस अगोदर आपल्याला जायचं आणि त्याचबरोबर ज्यांचं सुद्धा खडकी पुणे बीजी सेंटर खडकी पुणेमध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर मला जे विद्यार्थी मित्रांनो इंस्टाग्रामवर मेसेज करा। माझी जी इंस्टाग्रामची आयडी आहे गोपाल वानखडे 509 हे इंस्टाग्रामची आयडी, तर याच्यावर मेसेज करा। तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं असेल तर मला या ठिकाणी माहिती सांगा, जेणेकरून तुमची जी माहिती आहे हे बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे। आजच्या व्हिडिओच थांबतो। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। जय हिंद, जय भारत।